नमस्कार. गदर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत आज वडोणी या ठिकाणी माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वडोणी या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे प्रमुख असलेले विकास आडे आणि गोरख पवार यांच्या वतीने हे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी गर्दी जमलेली आहे. अनेकांनी सकाळपासून रक्तदान केले. आता आपण ज्या ठिकाणी रक्त देत आहे त्या ठिकाणी आपण चाललो आहोत. आता या ठिकाणी अनेक रक्तदान करीत आहेत. या ठिकाणी शहराचे माजी उपनगराध्यक्ष आहेत, त्यांनी आत्ताच रक्तदान दिलेलं आहे. रक्तदान हे केलेच पाहिजे, कारण रक्तदान हे जीवनदान आहे आणि आपल्या रक्ताच्या दानामुळे जर एखाद्याचा जर जीव वाचत असेल तर त्याच्यापेक्षा पुण्य आणि श्रेष्ठ दान कोणतं नाही असं म्हणले जातं. त्याप्रमाणेच या ठिकाणी माजी नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. नेते, आपण रक्तदान केलं आहे, आपली काय भावना आहे? आपण रक्त केलं, तुम्ही आपण ही रक्तदान करा. मौलाचा संदेश उपनगराध्यक्ष राजेभाऊ मुंडे, राजेभाऊ पवार माजी उपनगराध्यक्ष आहेत, त्यांनी असं सांगितलं की मी रक्तदान केले, आपण हे करा. खूप त्यांच्या मनाची ती भावना आहे, कारण ते म्हणले होते माझी वाईट नको. मात्र काय, हा जनमानसात संदेश गेला पाहिजे की आपण रक्तदान केलं पाहिजे. मी स्वतः केलं, आपण हे करा, असा त्यांचा संदेश आहे. या ठिकाणी ज्यांनी की आयोजन केलं असे आहेत. या अलीकडे नमस्कार. आपण ज्याप्रमाणे आमदार धनंजय मुंडे साहेब यांनी आवाहन केलं की मी वाढदिवस साजरा करणार नाही, सांस्कृतिक शालेय अगर विविध उपक्रमाने आपण वाढदिवस साजरा करूया. ज्यांना इच्छा आहे त्यांनी चांगले कार्य करावे, जेणेकरून गोरगरिबांना त्या कार्याचा फायदा होईल. त्या निमित्ताने आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे. काय भूमिका आहे आपली रक्तदान शिबिरामध्ये? खरं तर म्हणजे काय सर, सर्व समाजाला रक्तदान हा म्हणजे भेटतो, पण एकमेव समाज असा आहे की बंजारा समाज, ह्यांना रक्त पुरवठा होत नाही. ह्या उद्देशाने आम्ही हा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आतापर्यंत किती जणांनी रक्तदान केलेलं आहे या ठिकाणी? आतापर्यंत सर 60-65 लोकांनी रक्तदान केलेलं आहे. निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. 60-65 जणांनी या ठिकाणी सकाळपासून रक्तदान केलेलं आहे. हा आकडा 100 प्लस जाईल का? हा 100 प्लस होईल. सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत 60-65 चा आकडा पार पाडलेला आहे आणि त्यांचं टार्गेट आहे की 100 प्लस तर इजी रक्तदान शिबिराचा आकडा जाईल. हा महत्वाचा संदेश आहे. वडोणी या ठिकाणी जे रक्तदान शिबिर आहे, या ठिकाणी जे आजूबाजूला असतील त्यांनी यावात, या ठिकाणी रक्तदान करावं. आपल्यासोबत काही रक्तदाते आहेत. नमस्कार. नमस्कार सर. हे मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दोन तरुण युवकांनी ते आयोजन केलेलं आहे. त्यांना नागरिकही तसाच प्रतिसाद देत आहेत. आपल्या काय भावना आहेत? सर्वप्रथम असं सांगू इच्छितो, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने दुसऱ्याला आयुष्य आपण देतो. त्या ठिकाणी मरणारा माणूस हा त्या ठिकाणी जिवंत राहतो. कुणी पैसे देतात, कुणी धान्य देतात. दानचे विविध प्रकार आहेत, पण रक्तदान हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याच्यामुळे सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे. रक्तदान केल्याने काही माणूस अशक्त होत नाही किंवा मरत नाही, काय नाही. धाडसी माणसं रक्तदान करतातच आणि सर्वांना पण रक्तदान करण्याचा संदेश आम्ही दिला पाहिजे. आपण रक्तदान केलं का? हो, आत्ताच केलं. हे काय केलं का? वा. बघा, हे यांनी सुद्धा म्हणजे आवाहनही केलं, अगोदर कृतीत आणलं आणि बाकीच्यांना आवाहन केलंय. नक्कीच अनेक या ठिकाणी 100 प्लस आकडा होत राहिला असं दिसतंय आपल्याला. या ठिकाणी बघा, बॅग घेऊन काही युवक तरुण या ठिकाणी उभा आहेत. त्यांनाही या ठिकाणी काही क्वाट शिल्लक नाहीत. या ठिकाणी त्यांना रक्तदान करायचं आहे. संपूर्ण या हॉल मधल्यांची आपण दृश्य बघू शकतो. बघा, या ठिकाणी ह्या सर्वजणांनी, काहींनी याच्यामध्ये रक्तदान केलेलं आहे आणि काहीला रक्तदान करायचं आहे. नक्कीच आतापर्यंत 60-65 चा आकडा झालेला आहे आणि भविष्यामध्ये म्हणण्यापेक्षा या संध्याकाळपर्यंत 100 प्लस आकडा जाईल
असं आयोजकाकडून सांगण्यात आलं आहे. आपल्या गदर न्यूज कडून ही माजी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या वाढदिवसानिमित्त असेच समाज उपयोगी कार्य होत राहोत याच आपण त्यांना शुभेच्छा देऊ. मी गदर न्यूज साठी ज्ञानेश्वर लंगे, वडवणी.